सगळ्यात मोठी बातमी आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। राष्ट्रवादीला आज मंत्रीपद मिळणार नाही। प्रफुल्ल पटेल अद्यापही वेटिंगवर असल्याचं कळतंय। प्रफुल्ल पटेल यांना अद्यापही फोन आलेला नाहीये। राष्ट्रवादीला आज मंत्रीपद मिळणार नाही अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण एकीकडे पाहतोय भाजप आणि शिंदे गटाच्या खासदारांना फोन येत आहेत, मात्र अजूनही अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल वेटिंगवरच आहेत। काय यामागचं कारण आहे? ब्रेकिंग बातमी आलेली आहे। ती बातमी अशी आहे की अजित पवार यांच्या पक्षाचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग नसणार आहे। प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे या दोघांपैकी एक जण मंत्रिपदाची शपथ घेईल असं बोललं जात होतं। प्रमुख माहिती होती प्रफुल्ल पटेल हेच या मंत्रिमंडळामध्ये सहभागी असतील। मात्र आता जी माहिती मिळते श्वेता, त्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल मंत्रिपदामध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आपण आहोत। सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, समीर भुजबळ असतील, हे सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी असल्याचं बघायला मिळतंय। अजित पवार देखील याच ठिकाणी आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे देखील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। खरं तर पंतप्रधानांकडून सगळ्या ज्यांची नावं आली होती श्वेता, त्या सगळ्यांना पीएमओ मध्ये बोलवलेलं होतं, पण अद्यापपर्यंत अजित पवार यांच्या पक्षाच्या कुठल्याही नेत्याला बोलवलेलं नाहीये। थोड्याच वेळात आपण बघू शकतो की अजित पवार इथून निघणार आहेत। काही वेळापूर्वी श्वेता, काही वेळापूर्वी सुनील तटकरे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे खरं तर समोर आले होते, पण माध्यमांशी त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। आपण जर बघितलं तर अजित पवार यांच्या पक्षाला एक मंत्रिपद मिळेल असं बोललं जात होतं, मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या पक्षात। धन्यवाद आपण दिला संपूर्ण अपडेट बद्दल। तर अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांना अजूनही फोन आलेला नाहीये, त्यामुळे ते अजूनही वेटिंगवर असल्याचंच बोललं जात आहे।